बीड पुन्हा ऐरणीवर. दहशतगिरीच्या ज्या परिस्थितीत बीड नेहमी अडकलेलं आहे त्याला वरच्या वर कळस चढत जात आहेत. इमामपूरवर ज्या पद्धतीने या सफान खान नावाच्या दहशतगराने आपल्या त्याच्या हातात एक 12 बोर आहे का एअर रायफल आहे, पण या रायफलनं 4 राऊंड फायर केले आणि चांगलीच खळबळ माजली. फिल्मी स्टाईलनं आला स्कॉर्पिओ मध्ये बसून आणि स्कॉर्पिओचा दरवाजा उघडून ज्या पद्धतीचा तिथं वाद झाला, म्हणजे आपल्याच चेल्या चापाट्यांकडून एका 2 व्यक्तींना अडवून त्यांच्याकडे घुरून बघण्याच्या परिस्थितीतून त्यांना मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीच्या संदर्भात दहशत बसवण्यासाठी हा सफान खान त्या ठिकाणी आला आणि या सफान खाननी जे 4 फायर केले, 2 त्या पठाणच्या अजून बाजूनं आणि एक हवेत आणि एक पायाच्या जवळ. ही परिस्थिती का बीडमध्ये निर्माण होते आणि नेमकं ही परिस्थिती मांडत असताना पुन्हा वाल्मिक कराड कनेक्शन या सफान खानचे काही फोटो आणि ज्या पद्धतीनं त्याच्या मोर्चांमध्ये तो फिरताना हा सफान खान दिसतोय आणि ही परिस्थिती मांडून खऱ्या अर्थानं पुन्हा वाल्मिक कराडच्या नावाने एक नवीन पावती झाली. पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बीडमध्ये या लोकांची जी भूमिका मांडली जाते ना आणि या परिस्थितीत ज्या पद्धतीने सर्वसामान्यांना दहशतीच्या वातावरणात ठेवलं जातं ती खऱ्या अर्थानं चिंतेची गोष्ट आहे. मित्रांनो, परिस्थिती कशी असू द्या पण बीडच्या मागचा हा जो दहशतवादी जो चेहरा आहे ना तो काही सुटायला तयार नाही. याच संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. बीड हे नेहमी चर्चेत राहणारा जिल्हा आणि सध्या याची चर्चा फक्त माफियागिरीच्या माध्यमातून आणि दहशतीच्या माध्यमातून जोरात सुरू आहे. ज्या पद्धतीनं रोज नवीन एक प्रकार, रोज एक नवीन कांड आमच्या नशिबाला येऊन ठेपलंय ना, त्यामुळं हा गुन्हेगारीचा शिक्का या बीडच्या कपाळी जो तो पुसलाच जात नाही. आता सगळे 27-28 खून झाल्यानंतर आता हा नवीन इमामपूर रोडवर नवीन प्रकार आला. पठाण नावाचा एक इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर रील करणारा मुलगा रिंग रोडवर जाऊन आपली रिंग फुल फोटोशूट साठी गेला होता आणि त्या ठिकाणी गेला असता त्याला अचानक एक कोण सफत खान का काहीतरी नावाचा सय्यद काय असं नाव आहे त्याचं, तो रागाने त्याच्याकडे घुरून बघू लागला. रागाने का बघतोय म्हणून ते विचारायला गेला तर त्या ठिकाणी त्याच्यासोबत त्यांनी मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर थांब तुला दाखवतो म्हणून या सफान खानला फोन लावला. हा सफान खान काय एकटा आला नाही, 30-35 जणांचा टोळका त्याच्यासोबत होता आणि हा ज्या आयटीत उतरला ज्या माफिया स्टाईलनं. आता त्याच्या हातातली जी गण आहे तिला एक अशी वर दुर्बीण लावलेली, म्हणजे पिक्चर मध्ये ते नाही का दाखवत डॉन कशा पद्धतीने उतरतात बंदुका घेऊन त्या पद्धतीची, आणि ही बंदूक घेऊन तो खाली उतरला आणि त्या पठाणच्या आजूबाजूनं एक कानाजवळून गेली, बाजूने गेली, एक वरून दुसऱ्या बाजूने गेली, एक पायाच्या जवळ मारली आणि एक हवेत फायर केलं. असे 4 फायर केले. आता या सफान खानची एवढी मस्ती आणि एवढी दहशत कशामुळं, आणि अशा पद्धतीनं ही जी बंदूक आहे आता ही एअर गन आहे का अजून कोणती नवीन बंदूक आहे हा आता संशोधनाचा भाग आहे. कारण की त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे काही गोष्टी दिसत आहेत ना आणि ज्या पद्धतीने तो उतरतोय, ज्या पद्धतीने ते बंदूक दाखवतोय, खऱ्या अर्थाने ही आता मी ज्या पद्धतीने नेहमी म्हणतो की या वेब सिरीज आणि क्राईम पिक्चरवर जी काही घटना या आधारित असतात त्या पद्धतीची ही वृत्ती होती. आणि पुन्हा वाल्मिक कराड कनेक्शन याच्यासोबत जुळून येत आहे. वाल्मिक कराड सोबत बसलेली काही क्लिप्स आणि त्याच्या मोर्चामध्ये असणारे काही क्लिप्स मीडियाच्या हाती लागलेत आणि वास्तविक स्वरूपात आता असे चट्टेबट्टे जे असतात नवीन प्रकारचे, आता हे वाल्मिक कराड म्हणजे त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध, त्यांनी त्या पद्धतीनं भूमिकाही मांडल्यात आणि त्याच्यासोबत आता ह्याचे फोटो
नवीन म्हणजे दाल तडक्यावर आता दाल मध्ये आधी आता तडका, पुन्हा जिल्ह्यात भडका. आणि हा भडका आता चांगल्याच पद्धतीने उडणार आहे. ज्या पद्धतीने त्याच्या मोर्चामधले आणि त्याच्या सोबतचे फोटो व्हायरल झाल्यामुळं आधीच धनंजय मुंडे म्हणून गेले की यांना रोज काही ना काहीतरी सापडण्याची गरज आहे, आणि याच्यात अजून एक सापडलंय. आता ही परिस्थिती सापडल्यानंतर आता या वाल्मिक कराडच्या नावाने एक नवीन पावती फाडायला मोकळे. परंतु वास्तविक स्वरूपात ही जरी पावत्या फाटत असतील आणि अशा पद्धतीने आश्रयित जे चेले सपाटे आहेत ते अशा पद्धतीचे कांड करत असतील, तरी पोलीस प्रशासन मात्र काय करत आहे? का या सगळ्या माफियांची आणि हिस्ट्री शीटरांची जी काही परिस्थिती आहे ती काय ऐरणीवर घेत नाहीये? आणि अशा परिस्थितीत ज्या परिस्थितीत त्या रील स्टारवर किंवा ज्या फोटो शूटर करणाऱ्या या पठाण आणि त्याच्या मित्रांसोबत जो प्रकार झाला, खऱ्या अर्थानं तो प्रकार दहशत माजवण्यासाठीच आहे ना, दहशत निर्माण करण्यासाठीच आहे ना. आणि आजूबाजूच्या संदर्भातून तो काल रात्री हा 7:30 वाजता झालेला प्रकार आजूबाजूच्या लोकांमध्ये ही चांगली दहशत निर्माण झाली. आणि जेव्हा हे प्रकार कानावर पडले तर लोकांनी त्या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली. आता वास्तविक स्वरूपात ही सगळी प्रकार झाल्यानंतर ही पीडित जे आहेत ते पळत पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी कैफियत मांडल्यानंतर पोलीस प्रशासनाने इथं धाव घेतली. आता बीड फॉरेन्सिक टीम तिथं सगळं आपलं ढाचा लावून सगळं ते पंचनामा वगैरे करतायत. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं बीडची अवस्था झाली आहे आणि ज्या पद्धतीने या गुंडांनी बीडच्या परिस्थितीला ऐरणीवर घेतलंय, खऱ्या अर्थाने ही सगळ्यात मोठी शोकांकिता आहे. ही शोकांकिता फक्त एकच आहे की ज्या पद्धतीनं सगळी ते संजय सिरसाट म्हणले की सगळ्या नेत्यांनी हा सगळा प्रकार घडवलाय. प्रत्येकाने आपलं आपलं दुकान मांडलंय आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या परिस्थितीनुसार हे अशा ही जी चिल्ले पिल्ले आहेत ते जन्माला घातले. कारण की हे सगळे लोक काही ना काहीतरी प्रकारात पुढे येतात आणि अशा पद्धतीचे झेंडे काढतात. पण मरण मात्र सर्वसामान्यांचं आहे. सर्वसामान्यांची सध्या परिस्थिती बीडच्या लोकांची ती तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे. ज्या पद्धतीने काही बोलताही येत नाही आणि काही सांगताही येत नाही. कारण की ओठ बी आपलेच आणि दात बी आपलेच. ओठ झाकायला गेलं तर दात चावतात आणि दात दाखवायला गेलं की लोक हसतात. अशी परिस्थिती झाली आहे बीडची. पण या परिस्थितीतून खऱ्या अर्थानं जे प्रशासन नावाची गोष्ट आहे की जिनं ही सगळी परिस्थिती कंट्रोल करणं गरजेचं आहे. परवाच पोलीस महासंचालक या बीडच्या दौऱ्यावर येऊन गेले. काही ठिकाणी फटकारलं, काही ठिकाणी स्तुत्या केल्या, पण कानमंत्र काय दिला हे अजूनही कळालं नाही. आणि ज्या पद्धतीच्या या बीडच्या परिस्थितीत आधीच बीड होरपळतोय, घटना मागे घटना होत आहेत, एकही महिना कोरा जात नाही की त्या कोऱ्या महिन्यात एखादी घटना घडलेली नसेल. ज्या पद्धतीने संजय सिरसाट म्हणतात ना की रोज बीडचे आम्ही पेपर हातात घेतला आणि बीडमध्ये पानावर पाहिलं आणि बीडची बातमी नसली की आम्हाला चुकल्यासारखं वाटतं, तशी झाली आहे बीडची अवस्था. आणि या अवस्थेची खऱ्या अर्थानं दुरावस्था जी केली आहे ती अशा माफियागिरी नावाच्या परिस्थितीनं, जी फिल्मी स्टाईल आपली कृती दाखवण्याच्या मागे आणि आपली दहशत माजून जे आपले गोरख धंदे ते पचवण्याच्या नादात आहे. पण वास्तविक स्वरूपात प्रशासनाने ही कान टोचणी करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं नवनीत कावतांची स्तुती केली जाते त्याने AI तंत्रज्ञानानुसार जे काही नवीन अद्यावत पोलीस स्टेशन किंवा पोलीस विभाग अद्यावत केलाय, पण या माफियागिरीच्या संदर्भात काहीतरी पावलं उचला ना. या माफियांना चांगल्या पद्धतीचा धडा शिकवा ना. जोपर्यंत तुम्ही चांगला धडा या लोकांना शिकवणार नाहीत, जोपर्यंत यांना फायलावर घेणार नाहीत, तोपर्यंत अशा दादागिरीच्या आणि अशा वर्तनाच्या लोकांना सुधारणं सोपं नाहीये. आणि ज्या पद्धतीनं बीडच्या व्यापाऱ्यांची परिस्थिती झाली आणि हे लोक ज्या पद्धतीनं परिस्थिती मांडण्यासाठी आणि आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी जी परिस्थिती व्यापाऱ्यांसोबत करतात ना, व्यापारी म्हणजे कानाने बाहेरा आणि तोंडाने मुका आहे. त्याला काही ऐकू येत नाही, काही बोलतही नाही. कारण की ऐकलं तरी ताप आणि बोललं तरी ताप. त्याचा प्रत्यक्ष त्याच्या उदरनिर्वाहावर त्याचा परिणाम पडतो. त्यामुळं खऱ्या अर्थानं आता ही सगळी गोष्ट प्रशासनाने ऐरणीवर घ्यावी आणि अशा पद्धतीची फिल्मी स्टाईल मारणाऱ्या लोकांना आणि कोणाच्या तरी चेल्याचा पाट्याची परिस्थिती दाखवून स्वतःची मक्तेदारी मांडणाऱ्या लोकांना
चांगला धडा शिकवणं गरजेचं आहे. पण हा विडा उचलणार कोण? कारण की परिस्थिती अशी झालेली की महिन्याचं कॅलेंडर एकही पान असं खोरं जात नाही की ज्या महिन्यात एखादी घटना नाहीये. मग हे कॅलेंडरची पानं कोरे होण्यासाठी काय प्रशासनाला शकला लावावं लागतील. आणि अशा पद्धतीने इमामपूर रोडवर ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत, या बीड बायपासवर हे रील शूट करण्यासाठी किंवा फोटोग्राफी करण्यासाठी गेलेल्या मुलांना अशा पद्धतीचे दहशतीच्या परिस्थितीत अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना 100% धडा शिकवला पाहिजे. कारण हे शेवटी प्रकार खूप वेगळा आहे आणि या परिस्थितीनंच खऱ्या अर्थाने जिल्ह्याची वाताहत आणि विकास हा खुंटला गेलाय. पण ही गोष्ट प्रशासनाच्या आणि नेत्यांच्या जर लक्षात आली तरच खऱ्या अर्थानं हा तिढा सुटेल आणि या माफियागिरी आणि आपल्या मदमस्त मवाला पद्धतीनं जगणारी आणि आपली दहशत माजवणाऱ्यांना खऱ्या अर्थानं नाकात व्यसन घालण्यासाठी काहीतरी मदत होईल. पण त्यासाठी जागरूकता महत्वाची. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या काही भूमिका असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.